कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं आणि त्यांचे 2 मुलं घरामध्ये झोपलेले होते। सगळीकडे अंधार पसरलेला होता, एकदम शांतता होती, तर आजूबाजूला कुत्रे भुकण्याचा आवाज देखील येत होता। पण मात्र जेव्हा मध्यरात्री झालेली होती, 2:30च्या सुमारास त्या ठिकाणी काही लोक आले होते आणि अचानक दरवाजामधून घरात शिरले होते आणि घरात शिरल्यानंतर त्या नवरा बायकोच्या जोडप्यापैकी ती जी बायको आहे त्या बायकोला 4 दरोडेखोरांनी पकडलं होतं आणि पकडल्यानंतर तिच्या गळ्यातले दागिने काढून घेतले, घरामधली रोख रक्कम सुद्धा काढून घेतली आणि तो जो नवरा आहे त्याला बेदम मारहाण केली आणि त्या ठिकाणाहून ते दरोडेखोर पसार झाले, फरार झाले। दुसऱ्या दिवशी हे सगळं प्रकरण उघड आलं, कारण की त्या नवऱ्यानं पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती आणि या ठिकाणी मोठा दरोडा पडला होता। आता या गावामध्ये दरोडा तर पडलाच होता, पण मात्र दरोडेखोरांनी त्या महिलेचा जीव देखील घेतला होता। म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली होती आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या त्या गावामध्ये जाऊन त्या कुटुंबाची भेट देखील घेतली होती। पण मात्र या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला होता, त्यामध्ये खरा दरोडेखोर हा घरामध्येच लपलेला होता आणि पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आतच पकडलेलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडलिगे गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 18 मे 2025ची। 18 मे 2025 रोजी मडलिगे गावामधील गुरव गल्लीमध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे। तो जो नवरा आहे त्याचं नाव सुशांत गुरव आहे, तर त्याची जी बायको आहे तिचं नाव पूजा गुरव आहे। अशा पद्धतीनं हे दोघा जणांचं नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होतं। या दोघा जणांना 2 जुळी मुलं सुद्धा होती आणि दोघं जण आचारी म्हणून काम करत होते आणि आचारी म्हणून सगळं काम करून त्यांच्या घराचा उदरनिर्वाह देखील करत होते। पण मात्र 18 मे 2025ला रात्री 2:30च्या सुमारास त्या ठिकाणी नवरा बायको घरामध्ये झोपलेले असताना, सगळीकडे काळोख असताना अचानक काही कुत्रे भुकू लागले। सगळे सनाट झोपलेले होते। त्या ठिकाणी अचानक 4 दरोडेखोर आले आणि दरोडेखोरांनी घरामध्ये दरोडा टाकला आणि दरोडा टाकून त्या घरामधली जी महिला आहे पूजा गुरव नावाची, त्या महिलेच्या अंगावरचे दागिने काढून घेतले, तिला बेदम मारहाण केली, तिच्या नवऱ्याला मारहाण केली, घरामधली रोख रक्कम सुद्धा पळवली आणि जाता जाता त्या महिलेच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्रानं वार करून तिला ठार करून त्या ठिकाणी दरोडेखोर पळून गेले। आता पळून गेल्यानंतर सकाळी ही बातमी उघडकीस आली। नवऱ्यानं संपूर्ण गावामध्ये बोंबाबोंब केली, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार सुद्धा दाखल केली। आता एका गावामध्ये भररात्री दरोडा पडलेला आहे, दरोडेखोरांनी चोरी तर केली आहे पण मात्र एका महिलेचा जीव सुद्धा घेतलाय। म्हणून एकच खळबळ मोठी प्रमाणात आजूबाजूला पसरलेली होती। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली होती। वेगवेगळ्या पद्धतीचे पथकं सुद्धा त्या ठिकाणी आले होते, कारण की लवकरात लवकर दरोडेखोरांचा शोध घ्यायचा होता। त्या ठिकाणी पोलिसांच्या पद्धतीनं पोलिसांनी तपास चक्र फिरवलेले होते। आजूबाजूला कुठं दरोडेखोर दिसलेत का, कुठं CCTV कॅमेऱ्यामध्ये आहेत का, किंवा जे अशा पद्धतीनं दरोडे टाकतात, चोरी करतात, या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी केली होती। पण मात्र पोलिसांना काहीही माहिती, काहीही पुरावा त्या ठिकाणी मिळत नव्हता। मग पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर तो जो नवरा आहे सुशांत गुरव नावाचा, त्यालाच पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं। घटना कशी कशी घडली, काय काय घडली ही संपूर्ण त्या ठिकाणी त्याला विचारली। तेव्हा त्यानं सांगितलं, मध्यरात्री आम्ही झोपलेले असताना अचानक त्याची बायको पाणी प्यायला उठली, तेवढ्यात दरोडेखोर आले। दरोडेखोरांनी तिच्यावर हल्ला केला, तिचे दागिने काढून घेतले, घरामधली रक्कमसुद्धा लंपास केली आणि तिच्या डोक्यामध्ये वार करून तिला ठार केलं। याला सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि मारहाण करून हा त्या ठिकाणाहून पळून गेला, म्हणून वाचला असं त्यानं पोलिसांना सांगितलं। आता पोलिसांनी जसं त्याचं ऐकलं तसंच त्याला प्रात्यक्षिक त्या घरामध्ये जाऊन करण्यास सांगितलं। आता त्याच्यासोबत जर ती घटना घडली होती तर त्याला जशी घडली तशी सांगता यायला पाहिजे होती। पण आता जेव्हा पोलीस त्याला त्याच्या घरामध्ये घेऊन गेले, कसं कसं घडलंय, ज्या पद्धतीनं त्यानं सांगितलंय त्याच पद्धतीनं करून दाखव असं जेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं नेमकं पोलिसांना काय सांगितलं होतं हेच ते विसरलेला होता आणि सांगताना थोडा त्याचा गोंधळ उडत होता।
मग गोंधळ उडत होता, असं कसं काय होतंय, तो वारंवार त्याचे शब्द का बदलतोय, म्हणून संपूर्ण संशय पोलिसांना त्या नवऱ्यावर आला. आणि मग पोलिसांनी त्याला पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण त्यानं भाडा सांगितलं. त्यानं सांगितलं की त्याला पैशाची गरज होती आणि त्याच्या पैशाची गरज असल्यामुळं त्यानं त्याच्या बायकोकडं वारंवार पैशाची मागणी केली होती. पण मात्र या अगोदरसुद्धा त्यानं अशाच पद्धतीनं त्याच्या बायकोचे सोन्या चांदीचे दागिने मोडून काही रक्कम घेतली होती आणि अशाच पद्धतीनं ती पैसे उधळलेले होते. एका फायनान्स कंपनीकडून त्याने फायनान्स घेतलेलं होतं आणि ते पैसे उधळलेले होते. त्याच पद्धतीनं पुन्हा त्याच्या मागं देणं झालं होतं त्या फायनान्सचं. आता त्याला ते देणं होत नव्हतं, म्हणून त्यानं त्याच्या बायकोकडं वारंवार पैशाची मागणी केली. पण मात्र त्याच्या बायकोनं कामधंदा करून पैसे कमवलेले होते. मी आता पैसे देणार नाही, दागिने देणार नाही, काही नाही, असा थेट विरोध त्या बायकोनं नवऱ्याला केला होता. आणि त्याच गोष्टीचा राग त्या नवऱ्याला आला होता, म्हणून त्याला दागिने आणि पैसे पाहिजे होते. म्हणून त्यानं संपूर्ण कट रचला आणि घरामध्ये दरोडा पडल्याचं सांगितलं, तसं भासवण्याचा प्रयत्न केला. आता आजूबाजूच्या लोकांना, गावकऱ्यांना वाटलं खरंच दरोडा पडला असेल, पण मात्र पोलिसांनी 24 तासाच्या आतच खऱ्या दरोडेखोराला म्हणजे त्या नवऱ्यालाच पोलिसांनी पकडलेलं आहे आणि पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून सगळं काही सुरू आहे. आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, त्याच पद्धतीची ही सुद्धा घटना घडलेली आहे. जर त्याला पैशाची एवढीच गरज होती तर त्यानं त्याच्या बायकोकडं अजून एकदा विनंती करायला पाहिजे होती. तो नेमके पैसे कुठं खर्च करतोय, कशासाठी करतोय, हे सगळं समजून सांगायला पाहिजे होतं. पण मात्र त्याला एवढा राग आला आणि पैशासाठी त्यानं थेट त्याच्याच बायकोचा जीव घेतला. आता त्याची बायकोचा जीव गेलेला आहे, त्याला 2 लहान लहान लेकरं आहेत आणि त्याचं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे. म्हणून त्या 2 लेकरांचं काय होणार असा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आणि अशा गुन्हेगारी लोकांना योग्य ती कारवाई झाली पाहिजे, कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी देखील मागणी अनेकांनी केली आहे. आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो. सध्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत आहेत, त्यामुळं अनेकांनी अशाच पद्धतीनं जे घडतंय त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, आपले असे व्हिडिओ पाहिले पाहिजे, असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं.